महाराष्ट्राच्या तमाम माता भगिनींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। अखेर बहिणीची प्रतीक्षा आजपासून संपलेली आहे आणि लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता हे वाटप सुरू झालेले आहे। बघा, भरपूर दिवसापासून महिला हे वाट पाहत होत्या की लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता हे कधी मिळणार। अखेर तुमची प्रतीक्षा संपलेली आहे आणि मे महिन्याचा हप्ता हे आजपासून सुरू करण्यात आलेला आहे। बघा, आज लाडकी बहिणीची प्रतीक्षा संपलेली आहे आणि सर्वात जास्त आनंदाची बातमी म्हणजे सर्वांनाच 3000 रुपये येणार। बघा, लाडक्या बहिणींनो 3000 रुपये जे काय SMS येतोय, सर्वात जास्त आनंदाची बातमी आपल्याकडे आलेली आहे। ज्या बहिणीला SMS आलेला आहे त्या बहिणीला 3000 रुपयाचा SMS आपल्याला दिसून येतोय आणि सोबतच नवीन मोठी अपडेट आलेली आहे। म्हणजेच आता बघा, एक नवीन योजना आणलेली आहे, मोठी योजना आणलेली आहे। ती योजना सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे। आजच्या दिवशी बघा, आज 27 मे पासून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। शासनाने एक नवीन योजना आणलेली आहे, त्या योजनेबद्दल आपण जाणून घेऊया। ज्या पद्धतीने तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता भेटतोय त्याच पद्धतीने आता नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे। ही नवीन योजनेच्या माध्यमातून देखील लाडक्या बहिणीचे पैसे देण्यासाठी नवीन योजना आणलेली आहे। मे महिन्याचा हप्ता हे वाटप सुरू झालेला आहे, याबद्दल अपडेट आपण पाहूया। लाडक्या बहिणीला मे महिन्याचा हप्ता कशा पद्धतीने वाटप होते, बहिणीला 3000 रुपये कशा निमित्त दिले जात आहे, लाडक्या बहिणीला पैसे कसे त्याच्या खात्यात जमा होत आहे, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे येत आहे, हे सर्वच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आता बघा, लाडकी बहिणीला सर्वात जास्त आनंदाची जी बातमी आहे ते सर्वात अगोदर आपण पाहूया की लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आता लाडकी बहीण योजनेबद्दल एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। शासनाने एक मोठे जे का अपडेट आणलेले आहे की लाडक्या बहिणीसाठी ती अपडेट जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे, कारण मे महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू होईल। बघा, आता सुरू झालेला आहे, आता शेवटचा आठवडा तुमचा सुरू झालेला आहे लाडक्या बहिणीसाठी। आता लाडकी बहीण योजनेचा शेवटचा आठवडा सुरू झालेला आहे, तरी अद्याप महिलांना मे महिन्याच्या हप्त्याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नव्हती। आता बघा, आतापर्यंत कुठलीही घोषणा करण्यात आलेली नव्हती आणि आता बघा, लाडक्या बहिणी योजनेसाठी त्यामुळे बघा मे महिन्याचा हप्ता हे कधी येणार याबाबत लाडक्या बहिणीच्या मनात उत्सुक निर्माण झाली असं झालं आहे। बघा, आता लाडक्या बहिणीच्या मनात उत्सुक आहे की लाडकी बहीण योजनेचा जे काय मे महिन्याचा हप्ता हे शेवटच्या आठवड्यात त्यासाठी आता 27 तारीख आलेली आहे, तरी सुद्धा आता जे काय लाडक्या बहिणीचे जे काय पैसे आहे ते कुठलेही त्यांच्या बँक अकाउंट जमा झालेले नाही असे त्या लाडक्या बहिणीला असं वाटत होतं। आता बघा, घेण्यासाठी आता एक शासनाने एक निर्णय घेण्यासाठी एक घेतलेला आहे। त्यासाठी आता मे महिन्याचा जे काय बहिणी वाटच पाहत राहिलेल्या, पण आता बहिणीच्या प्रतीक्षा संपलेली आहे, कारण आता लाडक्या बहिणीला बघा मे महिन्याचा हप्ता आता तुम्हाला जे काय मिळणार आहे। फक्त आता बघा एकच आठवडा बाकी आहे। आता तुम्हाला जे काय बाकी आहे ते काय तुमचे पैसे तुमच्या बँक अकाउंटला हे जमा होणे सुरुवात सुद्धा झालेली आहे। आता प्रत्येक लाडक्या बहिणीला हे 3000 रुपये जमा होणे शक्य आहे। बघा, शेवटचा आठवडा जरी तुमचा बाकी असेल तरी तुम्हाला आता 3000 रुपये जमा होण्याची शक्यता शासनाने दिलेली आहे। गेल्या 2 ते 3 महिन्यापासून महिलाला अखेर पैसे जमा जे काय होत आहे। बघा, आता मागील 2 ते 3 महिन्याचा हप्ता ते तुम्हाला जो जमा झालेला आहे तो तुम्हाला महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुमच्या खात्यात पैसे जमा जे काय करण्यात आलेले आहे। आता मागच्या आठवड्यात बघा, लाडक्या बहिणीला हे 2 तारीखपासून हे लाडक्या बहिणीच्या बँक अकाउंट हे जमा करण्यात आले होता। आता बघा, हे या महिन्याचा जे काय हप्ता आहे त्यानंतर आता महिन्याचा तसेच काही होणार असं शक्यता नाही। आता बघा, त्यामुळे पुढील हप्त्याची वाट म्हणजेच की या आठवड्यात लाडक्या बहिणीच्या बँक अकाउंटवर मिळणार आहे। आता लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, आता बघा जे काय तुमचं आता या मेचा जसं की तुमचा हप्ता आहे हे तुम्हाला 2 तारखेला सुद्धा मिळू शकतो आणि 2 तारखेच्या आधी सुद्धा लाडक्या बहिणीला मिळू शकतो। लाडक्या बहिणी लक्षात घ्या, आता बघा जे का तुम्हाला आता एक बहिणीला निकषामध्ये ज्या लाडक्या बहिणी बसत नसेल त्या लाडक्या बहिणीला हे काढून सुद्धा टाकण्यात येणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, आता सुद्धा एक नवीन अपडेट आपल्याकडे आले, त्यामुळे हे फसवणुकीची घटना घडणार नाही। लाडकी बहीण योजनाचा जे पुन्हा महिलांचा अर्जाची जे काय पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे, म्हणजेच की ज्या बहिणीला 2.5 लाखापेक्षा उत्पन्न त्या लाडक्या बहिणीचे कमी असेल त्यांना जी लाडक्या बहिणीला
चे पैसे मिळणार आणि ज्या लाडक्या बहिणीचे 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पादन असेल अशा लाडक्या बहिणीला हे पैसे मिळणार नाही। अजून लाडक्या बहिणींनो बघा, एक आपल्या कायमस्वरूपी एक लाडक्या बहिणीला, ज्या लाडक्या बहिणीला आता जे काय काढून टाकण्यात येईल त्या लाडक्या बहिणीला हे कायमस्वरूप यानी काढण्यात येणार आहे। आता लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला विस्तार माहिती देणार आहोत। आणि लाडक्या बहिणींनो आता बघा, लाडक्या बहिणीला एक 30 ते 40 हजार रुपयेपर्यंत अर्थसहाय्य मदत केली जाणार आहे। बघा आता याच दरम्यान आता तुम्हाला मोठी अपडेट देतोय की या निर्णयामुळे लाडक्या बहिणीला 30 ते 40 हजार रुपये आतापर्यंत अर्थसहाय्य मिळणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत नेमके काय म्हटले आहे ते आपण सर्वात पहिले पाहणार आहोत। बघा लाडक्या बहिणींनो, आता महाराष्ट्र काँग्रेसचे जे काय पक्षाचे एक कार्यक्रमात पार पाडत यावेळेस अजित पवार यांनी लाडक्या बहिणीला एक आनंदाची बातमी दिलेली आहे। बघा आता लाडक्या बहिणींनो, बघा लाडक्या बहिणीला आता 30 ते 40 हजार रुपये एक आनंदाची बातमी अजितदादा पवार यांनी दिलेली आहे। जे आपण आता उपमुख्यमंत्री आहे, ठीक आहे, उपमुख्यमंत्री अजितदादाने आता 30 ते 40 हजार रुपये देण्याचा वचन दिलेले आहे। ते सुद्धा एक माहिती आली आहे, ती माहिती आता पाहूया। आता बघा लाडक्या बहिणींनो, एक आनंदाची बातमी दिलेली आहे। अजित पवार म्हणाले की लाडक्या बहिणीला सांगायचं आहे की अनेक जणे योजनाबाबत गैरसमज ते का पसरवत आहे। लाडक्या बहिणीला दर महिन्याला हे 1500 रुपये दिले जात आहे। एकदा महिन्याचा हप्ता मिळाला उशीर झाला तरी विरुद्ध पार्टीवाले हे करत आहे। आता लाडक्या बहिणीचा जे का अफवा विश्वास ठेवू नये। बघा एखादा हप्ता लाडक्या बहिणीचा जर तुम्हाला बाकी असेल, एखादा हप्ता जर तुम्हाला उशीर झालेला असेल तर तुम्हाला विरोधकांची तुमचे जे काय विरोध तुम्ही सांगता की लाडक्या बहिणीच्या योजनेचा बंद होईल, कुठल्याही अफवा तुम्ही विश्वास ठेवू नका, असे अजित पवार यांनी त्या सभेमध्ये सांगलेले यानी की बोलण्यात आलेले आहे। जे काय विश्वास ठेवणी लाडक्या बहिणीला योजनेचा बंद होणार नाही। बघा लाडकी बहीण योजना काय बंद होणार नाही। अजित पवार पुढे म्हणाले की लाडकी बहिणीला दर महिन्याला लाभ मिळणार राहणार आहे आणि योजना बंद होणार नाही, उलट नवा प्रस्ताव आणण्यात जात आहे। आता बघा नवीन प्रस्ताव आणण्यात येणार आहे आणि आता बघा लाडक्या बहिणीला हे 30 ते 40 हजार रुपयेपर्यंत अर्थसहाय्य द्यावा आणि त्यासाठी बघा 30 ते 40 हजार रुपये बहिणीला दिले जाणार। जे काय कर्मचारी बघा आता हप्ते जे तुम्हाला मिळणार आहे, सरकारी बँकेची चर्चा करण्यात असून महिलांना उद्योगासाठी भांडवल म्हणून 30 ते 40 हजार रुपयेपर्यंत उपलब्ध करून देणार आहे। बघा सोपी आहे की योजना काय आहे, एक नवीन योजना शासन आणणार आहे, त्याच्या माध्यमातून 30 किंवा 40 हजार रुपये दिले जातील। 30 ते 40 हजार रुपयापर्यंत देण्यासाठी बँकेत मदत ठीक आहे घेऊन बघा बँकेची मदत घेऊन तुमच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यासाठी 30 ते 40 हजार रुपये दिले जातील। आता योजनाचे सराव सुरू आहे, यासाठी काय पूर्णपणे आता हे झालेले नाही। त्या योजनेसाठी कोणकोणत्या डॉक्युमेंट्स लागतील ते काय अजून आपल्याकडे अपडेट आलेले नाहीत, पण योजनामध्येतून जे का तुम्हाला 30 ते 40 हजार रुपये कर्ज पर्यंत तुम्हाला एक कर्ज म्हणून दिले जाणार आहे आणि त्यांच्या परतफेड तुम्ही बघा ते सुद्धा महत्त्वाचं आहे। कारण लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला हप्ता ज्या पद्धतीने दिला जातोय त्याच हप्त्याच्या माध्यमातून तुम्हाला पैसे परतफेड करायचे आहे। म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा जे तुमचे पैसे दिले जातात त्याच्यामधून तुम्हाला पैसे जमा करता येतील। बघा 30 ते 40 हजार रुपये उद्योग करण्यासाठी दिले जाणार आहे, ठीक आहे। आता यासाठी काय करायचे आहे, बघा लाडकी बहीण जे काय योजनाचे जे काय करावे लागणार, त्या कर्जाचा हप्ता लाडक्या बहिणीला योजनाच्या जे काय पैशातून भरण्याची योजना जे काय आता बघा लाडक्या बहिणी जर तुम्हाला 30 ते 40 हजार रुपये तुम्हाला हे कर्ज मिळालं तर बघा हर एक लाडक्या बहिणीला म्हणजे हे कर्ज भरायचं टेन्शन नाही, कारण की लाडक्या बहिणीच्या हर एक महिन्याला हे 1,500 रुपये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतात। सरकार त्यांचे 1,500 रुपये त्यांचे ज्या बँक अकाउंट हे जमा करतात आणि सरकार म्हणजेच की बघा जर तुम्हाला ते पैसे एकदाच मिळणार आणि लाडक्या बहिणीचे ज्या महिन्यात तुम्हाला पैसे मिळणार त्या बँकेतून ऑटोमॅटिक ते पैसे कटणार। म्हणजेच की तुम्हाला बघा सरकार तुम्हाला 30 ते 40 हजार रुपये एकदाच उद्योगी करण्यासाठी तुम्हाला हे कर्ज जर देत आहे आणि तुमच्या लाडक्या बहिणीचे पैसे जे काय तुमच्या बँक अकाउंटवर मिळतील ते तुमच्या बँकेतून कटण्यात येणार आहे। आता लाडक्या बहिणींनो बघा आता जे काय तुम्हाला किती रुपयाचे SMS आले ते तुम्ही जर तुम्हाला बघा आता मे महिन्याचा जे काय पैसे तुम्हाला मिळाले असेल तर तुम्हाला आतापर्यंत किती पैसे मिळाले व आता मे महिन्याचा हप्ता तुम्हाला किती पैसे मिळाले